नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच बघा जे की TET 2025 साठी मित्रांनो TCS आणि IBPS पॅटर्ननुसार बघा गणित आणि बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नपत्रिका बघा या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काय तर परीक्षेमध्ये मित्रांनो बघा रिपीट झालेली हे सर्व काही प्रश्न मित्रांनो आपण आपल्या बघा आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। म्हणून मित्रांनो आजचा हा आपला संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राइब बघा मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही या ठिकाणी बघा पहिल्यांदा या ठिकाणी आता सबस्क्राइब करून घ्या। ओके, प्रश्न पहिला, खालील बघा आकृतीच्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला त्रिकोण बघा मोजायचे आहेत। ओके, या प्रकारचे मित्रांनो समजा तुम्हाला आकृती दिली आणि त्रिकोण मोजायला सांगलं तर काय करायचं, तर पहिलं सांगतो बघा तुम्ही काय करा, अशा प्रकारे बघा क्रमांक भरून घ्या 1 2 3 4 5 आणि 6। ओके, आता या सर्व अंकांची बेरीज करा बघा। ओके, या 1 ते 4 पर्यंतची 10 आणि 5 आणि 6 म्हणजे किती 11, 11 + 10 किती बघा जी की 21 मित्रांनो। या बघा आपल्या मित्रांनो आकृतीमध्ये बघा त्रिकोण आहेत बघा जी की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा जी की लक्षात तुम्हाला सर्वांना ठिकाणी ठेवायचं आहे। पुढे दुसरा प्रश्न, पुढील बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी बघा कोणती संख्या येईल या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। ओके, काय केलंय 6 4चा 6शी 6चा 16 16च्या बाद 62 62च्या 308 तर 308चा संबंध प्रश्नचिन्हासोबत म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येणार, तर बघा या ठिकाणी मित्रांनो बघा लॉजिक कसलं लावलंय ते पहिलं समजून घ्या। ओके, तर बघा मी या ठिकाणी बघा तुम्हाला डायरेक्ट टू डायरेक्ट मित्रांनो आन्सर सांगत जातो। ओके, तर बघा डायरेक्ट टू डायरेक्ट बघा मी या ठिकाणी बघा तुम्हाला आन्सर सांगत जातो। ओके, तुम्ही काय करा वही पेन घ्या आणि संपूर्ण नोट डाऊन करून घ्या। ओके, ह्या घ्या पहिलं जसं की 4 6 16 62 308 आणि या ठिकाणी आपलं प्रश्नचिन्ह। ओके, या ठिकाणी काय केलंय या 6 कसं आलं तर बघा 6ची 4ची बघा मित्रांनो दुप्पट केलं। ओके, 4 गुणाकारात 2 केलं झाले किती 4 2 8 आणि त्या 8 मधून पुन्हा 2 मायनस केलं 6 उरलं। ओके, मग पुन्हा काय केलं या ठिकाणी हे 6 आहे ना या 6ची 3 पट केलं, मग 3 पट कसं केलं जे की 3 केलं। ओके, 6 त्रिक 18 मग पुन्हा आपण 2 मायनस केला 16 उरली। ओके, मग यासोबतच या ठिकाणी 3 पट केली ना, मग या ठिकाणी बघा 16च्या आता आपल्याला 4 पट करावे लागेल जसं की 16 चौक 64 आणि -2 केले 62 उरले। मग या 65ची बघा आपण या ठिकाणी 5 पट करू। ओके, जर 65ची आपण 5 पट केली 310 होतं आणि मायनस जर 2 केलं झालं किती बघा जी की 308। ओके, मग आता या 308ची आपण करू या ठिकाणी 6 पट आणि -2। ओके, 6 पट केलं बघा 6 8 48 ला 8 हातच्याले 4 मग पुन्हा 6 0 0 आहे ना, मग हे 4 इथं आलंय, मग पुन्हा 6 त्रिक 18 म्हणजे किती 1846 आलं ना, मग सॉरी 848 मग काय करायचं तुम्ही बघा 2 जर मायनस केलं बघा उरले किती 1800 बघा जे की 46 मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा जी की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी आणखी एक तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो बघा मित्रांनो, जर बघा तुम्हाला TET एक्झाम मित्रांनो पहिल्याच प्रयत्न बघा या ठिकाणी जर पास करायची असेल तर मित्रांनो बघा त्यासाठी आपण आज या ठिकाणी एक अत्यंत उपयुक्त असं बघा जे की 5000 बघा मित्रांनो प्लस बघा अशा प्रश्नांचा या ठिकाणी बघा आपण एक महाठोकळा बघा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। ओके मित्रांनो, बघा जर तुम्ही अद्याप आपला हा बघा महाठोकळा बघा या ठिकाणी खरेदी केला नसेल बाय केलं नसेल अवश्य खरेदी करून घ्या। बघा मित्रांनो या आपल्या महाठोकळ्यामध्ये GKGS म्हणजे तुमचं परिसर अभ्यास यासोबत प्लस 2025 वर्षातले मित्रांनो बघा संपूर्ण चालू घडामोडी प्लस मराठी ग्रामरची PYQ बघा असे 5000 प्रश्न तुम्हाला बघा मित्रांनो आपल्या बघा या महाठोकळ्यामध्ये मिळणार आहेत। मित्रांनो बघा आपला महाठोकळा बाय करण्यासाठी तुम्ही काय करा बघा, हा आपला क्रमांक आहे बघा जो की 7414 93 बघा 07 हा आपला क्रमांक। या क्रमांकावर मित्रांनो तुम्हाला परवडेल अशी किंमत म्हणजे किती बघा जी की 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून स्क्रीनशॉट तुम्ही आपल्या नंबरच्या ठिकाणी व्हॉट्सअपला टाकून टाका
अवघ्या बघा 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके मित्रांनो, बघा अवश्य आपला हा संपूर्ण बघा महाठोकळा तुम्ही बाय करा मित्रांनो, कारण या आपल्या महाठोकळ्यामध्ये बघा जे की TCS आणि IBPSचे मित्रांनो मोस्ट बघा रिपीटेड प्रश्न आहेत, म्हणून बघा लगेच बाय करा. कारण मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या महाठोकळ्याच्या बाहेरचा तुम्हाला एकही बघा मराठी ग्रामर असो, व्याकरण असतो, जसं की GK GS आणि करंट अफेअर्सचा संपूर्ण प्रश्न आपल्या महाठोकळ्यातच तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील. ओके, म्हणून 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा बघा तिसरा प्रश्न कशा स्वरूपाने सोडवायचा आहे हा, तर बघा A आणि B स्थानकामधील अंतर 1125 असून A स्थानकावरून सकाळी 9 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 95 किमी बघा असेल, तर त्याचवेळी बघा B स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 130 मीटर असेल, तर बघा त्या गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील, या प्रकारचा प्रश्न. ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न आपण सूत्रानुसार या ठिकाणी सोडवू शकतो. ओके, तर मी तुम्हाला या ठिकाणी सूत्राचा वापर न करता सोडवून दाखवतो. ओके, मी तुम्हाला सूत्र वगैरे काहीही सांगणार, डायरेक्ट किमती भरतो. फक्त आणि फक्त तुम्हाला किमती कशा भरायचं आहे तेवढं लक्षात ठेवा, म्हणजे खूप झालं. ओके, तर बघा काय करा, बघा पहिलं हे जे मित्रांनो बघा टोटल किती 2 स्थानकामधलं अंतर 1125, हे 1125 घ्या. ओके, मग बघा छेदामध्ये A स्थानकावरून सकाळी 9ला निघाली ना बघा, हे 9 असू द्या. मग बघा सुटलेला बघा गाडीचा वेग किती बघा ताशी 95, हे 95 आणि प्लस B स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग किती 130 बघा, हे 130 घ्या. ओके, आता काय बघा हे 95 प्लस 130 झाले किती बघा, या ठिकाणी आपण बाजूला बेरीज करू. 130 95 बघा, 5ला 5 9 3 12 हातच्याला 1 आणि हे 2 म्हणजे बघा जे की 225 बघा या ठिकाणी आपल्याला आलो. मग काय करा बघा हे बघा 1125 आणि छेदामध्ये 225 आपण घेऊन टाकू. ओके, तर आता काय करू बघा आपण या ठिकाणी, आता आपण याला भागाकार करून घेऊ. ओके, याला भागवू. आता जसं की 25 न पहिलं भाग देऊ, 25 9 225, पुन्हा 25 चौक 100, मग पुन्हा 112तून 100 गेले, उरलं किती फक्त 12 आणि 100, जसं की 25 पाचे 125. ओके, मग पुन्हा काय आलं बघा वरी 45 छेदामध्ये 9 बघा जे की 9 पाचे 45 बघा जे की मित्रांनो 5 तास बघा पुढे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला आता जावावं लागणार आहे. ओके, तर काय या ठिकाणी बघा सकाळची 9ची टायमिंग आपल्याला दिलेली आहे, सकाळ 9ला या दोन्ही गाड्यांचा मित्रांनो बघा सुटलेला आहे. तर बघा या ठिकाणी किती वाजता बघा मित्रांनो, तर 130 मीटर असेल, तर त्या गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील ना, सकाळी 9ला निघण्यात, यामध्ये 6 प्लस करा, 6 तास प्लस. ओके, पहिलं 10 वाजता, मग दुसरं 11, तिसरं 12, चौथं 1, पाचवं 2 आणि 6वं म्हणजे बघा जे की 3 वाजता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतो 9 10 11 12 1 2 आणि 3. ओके, जसं की बघा सॉरी 5 पुढे जायचं बरं आपल्याला या ठिकाणी, सॉरी 5 जायचं. ओके, जसं की या ठिकाणी बहुतेक 2 वाजता बरं, 9च्या बाद 6 फक्त आणि फक्त 5 समोर जा, थोडंसं चुकलं 5, 9च्या बाद 10 11 12 1 आणि 2 म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब, जे की बघा 2 वाजता मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे बघा. नोट डाऊन करून घ्या मित्रांनो. प्रश्न भले मोठे आहेत परंतु मित्रांनो बघा त्यांना सोडवण्याची पद्धत कशी आहे बघा समजून घ्या. ओके, एकदम मित्रांनो बघा शॉर्ट ट्रिकनुसार बघा मित्रांनो आम्ही तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण प्रश्नांचे या ठिकाणी योग्य आन्सर सांगत आहोत. म्हणून शक्यतो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत देखील बघा आपला संपूर्ण भाग तुम्ही आताच शेअर करून टाका. पुढचा प्रश्न बघा कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. आता बघा एक बघा मित्रांनो चौथा प्रश्न, एक बघा 160 मीटर लांबीचा पूल 72 किमी तास वेगाने बघा जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा बघा जेव्हा केव्हा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तेव्हा काय या ठिकाणी बघा ही लांबी फुलाची लांबी आणि रेल्वेची लांबीची पहिलं तुम्ही करा बेरीज. ओके, फुलाची लांबी किती 160 हे प्लस या ठिकाणी रेल्वेची लांबी किती तर 100 बघा. ओके, आता हे 160 प्लस 100 झाले किती बघा जे की 260. ओके,
आता काय करा बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं योग्य आन्सर काढायचं आहे ना, तुम्हाला या ठिकाणी थोडंसं सूत्र सांगतो, सूत्र तुम्ही या ठिकाणी पाठांतर करून घ्या. ओके, तर ते सूत्र कसं आहे बघा, जे की अंतर. ओके, अंतर बरोबर वेग, अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ आणि याच्या गुणाकारात 5/18. बघा हा याचं सूत्र आहे, हे सूत्र पाठांतर करून घ्या. ओके, आता आपल्याला अंतर किती भेटलं बघा, 2. फुलाची आणि गाडीची लांबी मिळून आपल्याला या ठिकाणी अंतर भेटलं, जे की 260. ओके, आता काय करा, हे 260ला 260. ओके, आता बरोबर वेग किती सांगला आहे, तर 72 किमी तास. ओके, वेग 72 आणि पुन्हा याच्या गुणाकारात आपल्याला वेळ तर या ठिकाणी काढायचा आहे, म्हणून आपण वेळेला या ठिकाणी x आणि गुणाकारात बघा हे 5/18ला 5/18 जशास तसे घ्या. ओके, आता काय करा, तर याचा आता करा आडवा गुणाकार. ते कसा प्रकारे सांगतो, तर हे 260ला 260 बघा जशास तशी आले आणि आता याच्या गुणाकारात हे जे 18 बघा छेदामध्ये आहे, हे वरी आले अंशामध्ये आणि 18 गुणाकारात 5 हे बघा जे अंशामध्ये आहे हे आलं छेदामध्ये. जसं की बघा हे 72 बरोबर गुणाकारात 5 आणि बरोबर हे आलं x. ओके, आता कसं तर सांगतो, 18 × 18, 18 चौक 72. ओके, बघा आता 5 × 5, 5 5 25 उरलं 1, मग नंतर 5 2 10. आता 52ला जर 4 आपण या ठिकाणी डिवायडेशन केलं, भागाकार केला. ओके, तर आता बघा या ठिकाणी 4 1 4 उरलं नंतर 1 आणि 4 त्रिकम 12 म्हणजे बघा जे की 13 सेकंद. बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. कशा प्रकारे बघा, एकदम ट्रिकनुसार प्रश्नाचं योग्य आन्सर काढायचं आहे ते. ओके, बघा जे की क्रमांक बघा 13 सेकंद या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न 5वा कशा स्वरूपाने आहे बघून घ्या. तर बघा 5वा प्रश्न काय म्हणते, तर राजरत्नने बघा 1 गाय 1 म्हैस व 1 बैल एकूण किती मित्रांनो, तर 85,000 रुपयांना खरेदी केली. मग गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचं बघा गुणोत्तर 4:8 8:5 असेल, तर बघा गायची किंमत आपल्याला काढायची आहे ना. बघा तर काय म्हणू आपण, हे बघा गायचं किंमत 4, म्हशीची किंमत 8 आणि बैलाची किंमत 5. ओके, या प्रकारे बघा या ठिकाणी आपण मानून घेऊ. ओके, आता काय या टोटांचे बघा मित्रांनो, या तिघांच्या बी या ठिकाणी किमतीचं ओके गुणोत्तर तर हे आहे. तर या ठिकाणी बघा गुणोत्तर हे झालं, तर टोटल बघा एकूण रक्कम किती, तर 85,000 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रक्कम सापडलेली आहे. ओके, म्हणून काय करा, या पहिलं संपूर्ण मित्रांनो बघा प्रमाणाची त्यांच्या गुणोत्तराची बेरीज करून घ्या. ओके, 4 आणि 8 12, 12 आणि 5 झाले किती बघा 17. ओके, आता काय करा, ह्या 17ला या 85,000ला भागून घ्या. ओके, जसं की हे 85 बघा हे 3 0 आणि छेदामध्ये आले 17, जसं की 17 5 85 आणि समोर हे 3 0. ओके, बघा आता आपल्याला प्रश्नाचं मूळ आन्सर काढण्यासाठी काय, तर आपल्याला म्हणलंय काय, तर गायीची किंमत. ओके, तर गायीचं गुणोत्तर किती आहे बघा, या ठिकाणी पहिलं बघा जे की 4 गुणोत्तर आहे. ओके, म्हणून गुणाकार करा 4शी, जसं की 4 5 20 आणि बघा समोरची 3 0 म्हणजे बघा गायची किंमत बघा या ठिकाणी 20,000 रुपये मित्रांनो बघा असणार आहे. बघा जे की क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी या ट्रिक्स बघा ठेवायच्या आहेत. ओके, पुढे 6वा प्रश्न बघा कशा स्वरूपाने आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे ते बघा. तर ओके, पिशवीमध्ये बघा मित्रांनो एक रंगी असणारे 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत. नेमके बघा 12 वगळून सर्व चेंडू बघा किती 21 निळे आहेत. 21 वगळून सर्व चेंडू बघा पिवळे, नेमके 20 वगळून सर्व चेंडू लाल व नेमके 19 वगळून बघा सर्व चेंडू हिरवे आहेत. तर पिशवीत बघा एकूण किती चेंडू आहेत. बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा केव्हा तुम्हाला विचारला, गोंधळू नका. मी जी एकदम सोपी ट्रिक सांगतो ती ट्रिक फक्त तुम्ही या ठिकाणी फॉलो करून घ्या. ओके, तर किती मित्रांनो बघा एका पिशवीत एक रंगी असणारे 4 भिन्न प्रकारचे रंग आहेत ना, हे 4 घ्या. ओके, हे 4ला 4 लक्षात आता तुम्ही ठेवा, हे 4 महत्त्वाचं आहे. आता मग मित्रांनो त्याच्यापैकी 12 21 20 आणि 19 बघा या सर्वांची तुम्ही करा बेरीज या ठिकाणी. ओके, या ठिकाणी 12 घ्या पहिलं 12, 12च्या बाद घ्या 21, 21च्या बाद हे 20 आणि याच्या बाद घेऊ हे 19. बघा सर्वांची बेरीज 9, 9 1 10, 10 2 12, हातच्याला 1. ओके, मग हे 1 हे 1 2 हे 2 4 6 1 7 म्हणजे बघा जे की 72 आलं ना. बघा
हे 72 घ्या आणि बघा टोटल किती बघा 4 रंगाचे भिन्न आहेत ना, म्हणून या ठिकाणी 4 मधून 1 मायनस करावंच लागणार. ओके, 1 मायनस कर दिशी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर येणार आहे मित्रांनो. हे 1 मायनस बघा आपण या ठिकाणी एकदम ट्रिकनुसार या ठिकाणी बघा मायनस करत आहोत. बघा जे की सूत्रानुसार बघा या ठिकाणी आपण 1 मायनस या ठिकाणी करत आहोत, म्हणून एवढं लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके, या 4 मधून 1 मायनस उरलं किती 3 जशास तसे ठेवून घ्या. ओके, 3 दोन्ही 6 उरलं 1, 3 चौक 12 म्हणजे बघा टोटल मित्रांनो बघा एकूण किती तर 24 चेंडू बघा मित्रांनो त्या पिशवीमध्ये असतील. बघा जे की क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. ओके, तर बघा मित्रांनो हे होते बघा आपले जे की आजचे बघा मित्रांनो TETच्या झालेल्या मित्रांनो बघा पेपरला रिपीट झालेली प्रश्न संच. मित्रांनो जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.